नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? पर्याय पहा, विचार करा। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग। लॉर्ड कॅनिंग लिहून ठेवा। 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा होता। पुढे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावर झाला। योग्य उत्तर आहे शिवनेरी। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला। खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? कोणता पर्याय अयोग्य आहे? पर्याय पहा, निष्ठा, श्रद्धा। दुसरा पर्याय नृत्य, नाच। तिसरा पर्याय नोकर, सेवक आणि चौथा पर्याय निर्मळ, मलिन। विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, कोणता पर्याय अयोग्य आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय अयोग्य आहे, म्हणजे चुकीचा आहे। का चुकीचा आहे? तर पहा, पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला समानार्थी शब्दांची जोडी दिली आहे, निष्ठा आणि श्रद्धा समानार्थी शब्द आहे। दुसरा पर्याय नृत्य, नाच समानार्थी शब्द आहे। तिसरा पर्याय नोकर, सेवक, नोकर व सेवक हे दोन्ही शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे। परंतु जो काही चौथा पर्याय आहे निर्मळ आणि मलिन हे एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे। लक्षात ठेवा, निर्मळ आणि मलिन एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द आहे। मग या ठिकाणी काय पाहिजे होतं? तर निर्मळ या ठिकाणी पाहिजे होतं स्वच्छ। काय पाहिजे होतं? स्वच्छ, म्हणजे बरोबर ती जोडी समानार्थी शब्दांची झाली असती। या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय। विद्यार्थी मित्रांनो, निर्मळ या शब्दाला समानार्थी शब्द काय आहे? स्वच्छ, लिहून ठेवा। पुढे पहा, हीरक महोत्सव म्हणजे किती वर्ष पूर्ण? हीरक महोत्सव म्हणजे किती वर्ष पूर्ण? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 75 वर्ष। लक्षात ठेवा, हीरक महोत्सव म्हणजे किती वर्ष? 75 वर्ष। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो काही शब्द आहे हीरक महोत्सव त्या ठिकाणी असं सुद्धा देऊ शकता, काय? डायमंड ज्युबिली म्हणजे किती वर्ष पूर्ण, म्हणजे इंग्रजी शब्द आहे। हीरक महोत्सव यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? डायमंड ज्युबिली असं म्हणतात। लक्षात ठेवा, जर आपल्याला असं विचारलं तर उत्तराला पाहिजे 75 वर्ष। ओके। आता विद्यार्थी मित्रांनो, रौप्य महोत्सव हा किती वर्षांचा असतो? 25 वर्ष। सुवर्ण महोत्सव 50 वर्ष। हीरक महोत्सव 75 वर्ष आणि शताब्दी महोत्सव 100 वर्ष। लिहून ठेवा, यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे। रौप्य म्हटलं की 25 वर्ष, सुवर्ण म्हटलं की 50 वर्ष, हीरक म्हटलं की 75 वर्ष आणि शताब्दी महोत्सव म्हटलं की 100 वर्ष। एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे सर विल्यम जोन्स। सर विल्यम जोन्स। पुढे पहा, युनेस्को दिन कोणत्या दिवशी असतो? युनेस्को दिन योग्य उत्तर आहे 4 नोव्हेंबर। 4 नोव्हेंबर। सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पालघर जिल्हा। पालघर। वैदिक लोक कोणत्या प्राण्याला संपत्तीचे प्रतीक मानत होते? वैदिक लोक कोणत्या प्राण्याला संपत्तीचे प्रतीक मानत होते? योग्य उत्तर आहे गाय। वेदांची रचना डॅश डॅश भाषेत झाली। कोणत्या भाषेत झाली? तर पहा, योग्य उत्तर आहे संस्कृत भाषा। वेदांची रचना संस्कृत भाषेत झाली। द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। द्राविडी प्राणायाम करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। योग्य उत्तर आहे सरळ मार्ग सोडून लांबच्या मार्गाने जाणे म्हणजेच काय? द्राविडी प्राणायाम करणे। लक्षात ठेवा, प्रश्न विचारला गेलेला आहे,
द्राविडी प्राणायाम करणे, सरळ मार्ग सोडून लांबच्या मार्गाने जाणे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले विभाजन कधी झाले? कधी झाले? योग्य उत्तर आहे सन 1907. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं विभाजन कधी झालं? तर 1907 या वर्षी. पाळेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला? पाळेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला? योग्य उत्तर आहे दक्षिण भारत. पाळेगारांचा उठाव दक्षिण भारतात झाला. काळाराम मंदिर सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली? काळाराम मंदिर सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली? तर 1930. राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये डॅश डॅश या समाजास राजाश्रय दिला. राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये डॅश डॅश या समाजास राजाश्रय दिला. योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज. पुढे पहा, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. पुढे पहा, खालीलपैकी डॅश डॅश यांचा मिरत गटात सहभाग होता. योग्य उत्तर आहे श्रीपाद अमृत डांगे. लक्षात ठेवा, श्रीपाद अमृत डांगे यांचा मिरत गटात सहभाग होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? योग्य उत्तर आहे 62 वर्ष. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वर्ष. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? योग्य उत्तर आहे सोने. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय आहे लोह, दुसरा पर्याय मॅंगनीज, तिसरा पर्याय बॉक्साईट. हे तीनही जी काही खनिजे आहेत ते आपल्या महाराष्ट्रात सापडतात. सोने सापडत नाही. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. इंदिरा प्रधान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इंदिरा प्रधान ट्रॉफी. योग्य उत्तर आहे व्हॉलीबॉल. लक्षात ठेवा, इंदिरा प्रधान ट्रॉफी व्हॉलीबॉल या खेळाशी संबंधित आहे. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे वर्ण. काय म्हणतात? वर्ण. मूलभूत हक्कांमध्ये एकूण किती हक्कांचा समावेश होतो? मूलभूत हक्कांमध्ये एकूण किती हक्कांचा समावेश होतो? योग्य उत्तर आहे 6. 6. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.